अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये जर आपण पाहिलं तर बिबट्या होता, त्यानंतर आता 3 तासानंतर या ठिकाणी बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। अत्यंत दाटीवाटीचा जो संपूर्ण परिसर हा रामपुरी कॅम्पचा आहे आणि याच परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर दुपारी एका दुकानामध्ये जो आहे तो बिबट्या शिरल्याची माहिती आली होती। त्यानंतर 3 तास जे आहे ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवलं। याच भागात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते बिबट्या जो आहे तो पळाला होता, एका घरात देखील बिबट्या गेला होता, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आता आपण बघू शकतो या ठिकाणी बिबट्याला जे आहे ते वन विभागाच्या वतीनं रेस्क्यू करण्यात आलेला आहे। दुसरीकडे एका वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी बंद असलेल्या एका दुकानामधनं ज्या ठिकाणी जो आहे तो बिबट्या घुसला होता त्या ठिकाणून त्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे। आता आपण बघू शकतो ही गाडी, याच गाडीमधनं जे आहे ते बिबट्याला जे आहे ते जंगल अधिवासात जे आहे ते सोडलं जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपण बघू शकतो काय परिस्थिती होती त्या ठिकाणी तुम्ही बिबट्या रेस्क्यू केला काय? परिस्थिती तिथे खूप गंभीर होती। एका जणावर त्याने हमला पण केला आणि आम्ही खूप गंभीर रूपामध्ये त्याला पकडलेला आहे। मी सर्पमित्र चानू, आमची पूर्ण टीम सोबत होती। थँक्यू। या भागातले तरुण देखील या ठिकाणी त्यांनी पोलिसांना जे आहे ते वन विभागाला मदत केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी जी झाली ते स्थानिक लोकांनी मदत वन विभागाला केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि या ठिकाणून जर आपण पाहता आता बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू करून जे आहे ते नेलं जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।